warahmatullahi wabarakatuh. माझे नाव मोहम्मद शमशेर शेख, स्टूडेंट ऑफ फर्स्ट स्टैंडर्ड। अहमदु व सल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तआला फिल क़ुरआनिल मजीद, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला मदरसे काळाची गरज या विषयावर बोलणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे ही नम्र विनंती। आजची पिढी मोबाईल, इंटरनेट यामध्ये पूर्ण वेळ झाली आहे। वेगवेगळ्या व्यसनांमध्ये गुरफटत आहे, गुन्हेगारी वाढत आहे। आम्ही सर्व अल्लाह व रसूल यांच्यापासून दूर होत आहोत। यामुळे आम्ही पापाच्या मार्गावर जात आहोत। लहान मोठ्यांचा, आई वडिलांचा आदर राहिला नाही, हे सगळे बदलावे लागेल। यासाठी आम्हाला सुधारावे लागेल। आम्हाला अशा शाळा व मदरशाची गरज आहे ज्यामुळे दुनिया व आखिरतमध्ये यशस्वी होता येईल। आम्हाला अशा शाळा व मदरशाची गरज आहे जिथे कुराणचे शिक्षण आणि चांगले संस्कार मिळतील। हे मदरसे इस्लामचे मजबूत किल्ले आहे। खरे पाहिले तर मदरसे स्वर्गाकडे जाणारा रस्ता आहे। इथे इल्म नबुवतची किरणे फुटतात, इथे मारिफत इलाहीची किरणे फुटतात, इथे इल्म नबुवतची किरणे जगमगतात। इथे बिदत आणि खुराफात यांच्या उठणाऱ्या वादळांना थांबवले जाते। मदरशांमध्ये दावत व तबलीगचे फुले उमलतात। मदरसा मनुष्याला खरा मनुष्य बनवतो व माणुसकी शिकवतो। मदरशाने अल्लाह रसूल साहबा यांची ओळख करून दिली। नमाज, रोजा, हज, झकात, खैरातींचे अहकाम मदरशामध्ये शिकवले। शेजाऱ्यांचे, आई वडिलांचे, गैर मुस्लिमांचे हक्क काय आहे हे मला मदरशाने शिकवले। मदरशामध्ये शिकवतात जीवन कसे जगावे, मृत्यूनंतर काय आहे। म्हणून लोक हो, मदरशाची कदर करा। तुम्ही नाही केली तर अल्लाह ताला दुसऱ्याला उभा करेल। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची दुआ सोबत आहे। मित्रांनो, इदारा नाही मिटू शकत आणि जे इदाऱ्याला साथ देतात तेही मिटू शकत नाही। शेवटी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी योग्य निर्णय घ्या। मैं शेर के साथ अपनी तकरीर को खत्म करना चाहता हूँ। अगर ये मसाजिद मदरसे ना होते, कहीं भी जहाँ में मुसलमान ना होते, बसूरत बशर सब दरिंदे ही होते। अगर राह दिखाते ना वाले मदारिस किसी की भी बख्शिश के सामान ना होते, किसी को भी तौफीक के तौबा ना होती। धन्यवाद।